वरिष्ठ पोलीस निरीक्षक विटा पोलीस स्टेशन जिल्हा परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड प्रकरणी व आंदोलन दरम्यान अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत अमानुष मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला असल्यानं दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती सक्त कारवाई करण्यात यावी याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले तालुका खानापूर यांच्या वतीनं निषेध आंदोलन करत असल्याबाबत माननीय महोदया, वरील 92 परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड प्रकरणी व आंदोलन दरम्यान अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीतील अमानुष मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला असल्यानं दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती सक्त कारवाई करण्यात यावी। यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बापू खरात, नवनीत लोंढे, रणजित ऐवळे, तुषार लोंढे, सुरेश कांबळे, सुनील तोरणे, महिला अध्यक्षा अलका भंडारे, सुनीता सैंदडे आदी मान्यवर उपस्थित होते। महाकारणी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महापुरुषांना पूर्ण अभिवादन करतो आणि 10 तारखेला परभणी या ठिकाणी ईश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रत ठेवली होती त्या प्रत्येक अवमान सनातन वृत्तीच्या, जातीवादी वृत्तीच्या याचा नालायक भामट्याने केले आणि त्याचा उद्रेक, त्याचा निषेध म्हणून परभणी या ठिकाणी सर्व भीमसैनिक या ठिकाणी आंदोलन केलं। तीव्र स्वरूपाचं आंदोलन करत असताना त्या ठिकाणी जायफळ झाले, घरफोडी झाले, अनेक प्रकार भीमसैनिकांनी केले आणि सर्व आंबेडकरवादी संघटना त्यामध्ये उतरल्यामुळे त्या परभणीचे पोलीस प्रशासन याने बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांना अजिबात आस्था नाही किंवा संविधानाविषयी अतिशय प्रेम नाही अशा नालायक पोलीस प्रशासनानं जिथे आमचे भीमसैनिक धावतील त्या ठिकाणी अगदी ताणून, अगदी गुराढोरासारखं ताणून या ठिकाणी त्या मारलेला आहे आणि त्याला मारून कोंबे ऑपरेशन केलं, घरात घुसून मारलेलं आहे त्यांना। इतकं अशा पद्धतीने मारलं की त्याला अर्ध मेला करून सोडलेला आहे आणि अशाच पद्धतीने धरपकड करून त्याला जेलमध्ये टाकलेला आहे आणि जेलमध्ये टाकत असताना आमच्या शहीद भीमसैनिक की त्याला पोलिटिशियनच मारहाण झाली। पोलिटिशियन मध्ये इतकं त्याला मारलं की तो आज शेवटच्या वर्षाला म्हणजे आता 4-5 दिवसांनी त्याची LLB शेवटचं वर्ष होतं। तो चांगल्या पद्धतीने हायकोर्टामध्ये वकील झाला असता असा सुशिक्षित पोरगा सोमनाथ सूर्यवंशी त्याचा ज्या पोलिसांनी खून केलेला आहे तेव्हा पोलीस प्रशासनाच्या वरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा संपूर्ण पक्षाच्या संपूर्ण राज्याचे आणि या खानापूर तालुक्याची आमची मागणी आहे की या पोलिसांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासनाला वेठीस आवर घातला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी असणारं जे राज्य शासन आहे त्या राज्य शासन ज्या दिवशी हा माझा आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झाला त्याच वेळेला त्या ठिकाणी या राज्याचे मंत्रिमंडळ शपथविधी घेत होते आणि ते शपथविधी घेत असताना ह्या सनातन वृत्तीच्या, ह्या महायुतीच्या शासनाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो कारण त्याला भावपूर्वक श्रद्धांजली सुद्धा वाहिली नाही किंवा त्याला काही वाटलं नाही की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांसाठी आणि बाबासाहेब लिहिलेल्या संविधानासाठी ही भीमसैनिक आपले जीवाची पाहिजे न करता आपले जे प्राण देत होते ही सोय ह्याच्या लक्षात आलं नाही। त्याच्यामुळे हे शासन अतिशय देण्याच्या कातडीच आहे तेव्हा आमच्या या गृहमंत्री या मुख्यमंत्री सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढंच सांगणं आहे आमचं की या ठिकाणी आठवले साहेबांच्या माध्यमातून आठवले साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन झालं, बंद झालं, निषेध झाला, रास्ता रोको झाला। तर आमचं एवढं एकच म्हणणं आहे ज्या LLB झालेला सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याला ज्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांना त्याला शासकीय मदत करावी, त्याला एखादी त्याला 50 लाखाची शासनाने मदत जाहीर करावी, त्याच्या कुटुंबाला शासकीय सेवेमध्ये दाखल करून द्यावं असं एवढीच मागणी आहे। आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज मोर्चा काढत असताना ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला, तिथं बाबासाहेब आंबेडकर जयजयकार करून शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अशा पद्धतीने घोषणा दिल्या आणि पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला। अशा पद्धतीने घोषणा देत असताना त्या ठिकाणी आम्ही आतमध्ये आलो। आतमध्ये आल्यानंतर आम्ही आतमध्ये बाहेर देण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणचे
फडतरे साहेब त्यांना सुद्धा ही बदललंय की पोलीस प्रशासन इतकं नालायक आणि निर्बोध आहे आणि इतकं निर्णय आहे ही सुद्धा त्यांच्या कानाला ऐकू वाटेना. त्यामुळे ते म्हणले तिथे काय बाहेर देऊ नका, तुम्ही बाहेर जावा, कारण तिकडले पोलीस काय तिकडले पोलीस काय एकच पोलीस आहे आणि त्याने केलं काय मी केलं काय अशा पद्धती ती सुद्धा परभणीच्या पोलिसांमध्ये हे फडतरे साहेब सुद्धा सांगलेले आहेत. त्याच्यामुळे मी आठवणीच्या विट्याच्या फडतरे साहेबांचा सुद्धा जाहीर निषेध करतो. या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही वेळेस त्याचं सनातन वृत्तीच्या माणसाला आवरा, कारण आजपासून शासन सुरू झालेलं आहे. तुमचं हिंदुत्व आहे, आम्ही आंबेडकर चक्र विचाराची माणसं आहे. तुमचं नामचं बोलते का आम्हाला माहित नाही, परंतु 5 वर्षामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागेल आणि जे तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो थांबतो.